श्री स्वामी समर्थ। देवीचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय। नवरात्रीमध्ये विशेषतः ललिता पंचमी, अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो। घरोघरी कार्यसिद्धीसाठी, ग्रहशांतीसाठी किंवा घरातील क्लेश दूर करण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी बघा आपण आपल्या जीवनामध्ये इतकं स्ट्रगल करतो, तर आपल्या जीवनातील जे कष्ट करतो का आपण कष्ट करतो त्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लाभण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमार्चन केले जाते। तर हे कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं, देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करताना कोणत्या मंत्राचा उल्लेख करायचा व या कुंकवाच्या नंतर काय करायचं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। सविस्तर माहिती या संबंधित तुम्हाला सांगितलेली आहे। नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये देवीचे जे देवी तत्व आहे ते संपूर्णपणे जागृत असते आणि कुंकुवामध्ये देवीचं देवी तत्व जागृत आकर्षित करण्याची शक्ती असते। त्यामुळे कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे। कुंकुमार्चन केल्याने आपल्या जीवनातील भरपूर प्रकारच्या अडचणी या दूर होतात। त्यामुळे आपण सर्वांनी कुंकुमार्चन करायला अजिबात विसरायचं नाहीये। कुंकुमार्चन केल्याने अजून काय फलप्राप्ती होते या संबंधी जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती जो व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनेलला व्हिजिट करायला अजिबात विसरायचं नाहीये। श्री स्वामी समर्थ।